श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या दिव्य आणि शक्तिशाली संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. जे स्वामी भक्त आजचा हा स्वामी संदेश ऐकणार आहेत त्या सर्व भक्तांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. स्वामी महाराजांनी सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिव्य आणि चमत्कारिक संदेश पाठवला आहे, म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका. चॅनलवर नवीन असाल तर रोज स्वामी संदेश बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करा. स्वामी महाराज म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यात कितीही अडथळे आले, संकटांनी वाट रोखली तरी घाबरू नकोस. संकट ही फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहे. जेव्हा तू त्यांना सामोरं जाशील तेव्हा त्याच संकट तुला पुढे नेण्याची ताकद देतील. लक्षात ठेव, वाईट दिवस कायमचे राहत नाहीत, ते संपून जातात. फक्त तुझ्या मनात श्रद्धा ठेव आणि प्रयत्न करत राहा. तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम मी करेल. तुझ्या मनात असलेलं दुःख मी संपवून टाकेल. जे तुझ्यावर वाईट नजर ठेवून आहेत त्या प्रत्येकापासून तुझी रक्षा करेन. तुझ्या कुटुंबाचं जे काही दुःख आहे ते सर्व दुःख मी आता संपवणार आहे. तुझ्या कुटुंबावर असलेलं वाईट दृष्टी देखील मी आता संपवणार आहे. प्रत्येक दिवस ही एक नवीन सुरुवात घेऊन येतो. काल काय झालं त्याचा विचार करत बसू नकोस. भविष्याकडे लक्ष दे, कारण तुझ्या जीवनाचं खरं यश अजून पुढे आहे. चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ लागतो, पण त्या घडतात हे नक्की. फक्त स्वामींचं नाव घे आणि शांतपणे वाटचाल करत राहा. स्वामी जी शिकवण देतील त्या शिकवणीचं पालन कर आणि स्वामींच्या मार्गावर चल. तुझ्या जीवनात ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही अडथळे आले, त्या सर्वांवर तू मात करशील, कारण स्वामींची शक्ती तुझ्या पाठीशी आहे. स्वामी सांगतात की तुझ्या क्षमतांवर विश्वास ठेवायला हवा. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा लक्षात ठेव की तो फक्त एक टप्पा आहे. तो तुझा शेवट नव्हे. संकट येतात पण ते तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला आणखी मजबूत करण्यासाठी येतात. त्या प्रत्येक अडथळ्यातून काहीतरी शिक आणि ते ज्ञान पुढील प्रवासासाठी वापर. तुझ्या जीवनात जे काही दुःख आले त्या दुःखांनी तुला संपवलं नाही, तर तुला मजबूत केलं आहे. तुझ्या जीवनात अजून खूप सारा प्रवास बाकी आहे. येणाऱ्या काळामध्ये तुला या प्रत्येक सुखदुःखाचा जो काही संदेश आहे तो पुढे जाऊन तुला कामी पडणार आहे. तुझ्या मनातला आत्मविश्वास म्हणजे तुझं खरं बळ आहे. तो कधीच हरवू देऊ नकोस. जर तुझ्या वाटेत अडथळे असतील तर त्यांना हरवण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे. फक्त स्वामी समर्थांवर श्रद्धा आणि विश्वास ठेव. त्यांचं नाव घे आणि तुझं आयुष्य यशस्वी होईल. लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. तू अशक्य असलेल्या गोष्टी देखील शक्य करू शकतोस, कारण स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहेत. स्वामींना नमस्कार करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. तू कितीही प्रयत्न केलेस पण यश मिळालं नाही असं वाटत असेल तर खचून जाऊ नकोस. स्वामी समर्थांची कृपा ही योग्य वेळ आल्यावर फळ नक्की देते. काही गोष्टी वेळेवरच घडतात आणि ती वेळ तुझ्या फायद्यासाठीच असते. त्यामुळे आताच हार मानू नकोस. तुझ्या कष्टांना फळ लवकरच स्वामी महाराज देणार आहेत. समाधान आणि शांतता ही तुझ्या जीवनाची खरी संपत्ती आहे. बाहेरची गोष्ट तुला तात्पुरता आनंद देईल, पण खरा आनंद तुझ्यामध्ये आहे. फक्त तुझं मन शांत ठेव आणि स्वामी समर्थांच्या नावाचा जप कर. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला नक्की मिळतील. जीवनात जे झालं ते घडून गेलं आहे. त्या वाईट क्षणांचा पुन्हा पुन्हा विचार करू नकोस. आता नवीन क्षणांसाठी तयार हो, कारण स्वामी महाराज तुझ्या जीवनात अशा काही आनंदाच्या घटना घडणार आहेत की ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास. स्वामी महाराजांनी तुझी निवड चांगल्या गोष्टींसाठी केलं आहे, त्यामुळे त्या चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी तयार हो. तू जीवनात कितीही मोठ्या गोष्टींचं स्वप्न पाहिलं तरी त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मेहनत आणि स्वामी समर्थांची कृपा ही महत्त्वाची असते. जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं तेव्हा स्वतःला आठवण करून दे की स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत. ते तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. तुझ्या जीवनातील चमत्कार घडायला आता सुरुवात होणार आहे. फक्त श्रद्धा ठेव, कारण श्रद्धा असेल तरच त्या श्रद्धेचं फळ तुला मिळेल. जीवनामध्ये जे घडलं, जे झालं त्याचा विसर पाड आणि नव्या गोष्टींना सामावून घेण्यासाठी तयार हो. जीवनामध्ये जे होतं ते काही ना काही कारणासाठी होतं असं समजून पुढील जीवनासाठी वाटचाल सुरू कर.
स्वामींचा आजचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण या संदेशामधून तुला जीवनाचा मूळ मंत्र मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, हा संदेश फक्त आणि फक्त तुमच्या चांगल्यासाठीच आला आहे. देवाने तुमची निवड या संदेशासाठी केली होती, म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे. तुझ्या वाटचालीत कितीही अडथळे आले तरी पुढे चालत राहा. स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन सुखमय होईल आणि तुझ्या स्वप्नांना नवं आयुष्य मिळेल. ही स्वामींची वचने तुझ्या मनाला ऊर्जा देतील, तुझ्या जीवनाला नवीन दिशा दाखवतील, तुझ्या संकटांना एका नवीन संधीमध्ये रूपांतर करतील. फक्त मनामध्ये विश्वास असायला हवा. तुझ्या आयुष्यातील काळोख संपवण्यासाठी फक्त एक ज्योत पेटवायची आहे. ती ज्योत पेटवली की तुझी श्रद्धा आणि तुझं धैर्य हे प्रकाशमान होईल. संकट तुझं काही नुकसान करू शकत नाही, कारण तुझ्यावर स्वामी समर्थांची कृपा आहे. फक्त मनात विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. सर्व काही ठीक होणार आहे. जीवनात काही वाईट गोष्टी देखील अनुभवल्या आहेत, परंतु त्या वाईट गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून सावधान राहा आणि त्या वाईट गोष्टींना मागे टाक. तू कधीकधी वाट पाहतोस की चांगल्या गोष्टी लगेच घडाव्यात, पण लक्षात ठेव, स्वामी समर्थांच्या कृपेने घडणाऱ्या गोष्टी या योग्य वेळ आल्यावरच घडतात. जिथे धीर आणि श्रद्धा असेल तिथे चमत्कार हा घडतोच. फक्त तुझं मन शांत ठेव आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहा. तुझ्या मनातील नकारात्मक विचारांना दूर कर. नकारात्मकता ही अंधारासारखी आहे आणि स्वामी समर्थांचं स्मरण म्हणजे सूर्यप्रकाश आहे. जेव्हा स्मरण करतोस तेव्हा नकारात्मक गोष्टी दूर होतात. जेव्हा अंधारात फक्त एक किरण येतो तेव्हा तो सगळा अंधार दूर करतो. तसंच तुझ्या जीवनात स्वामींच्या नावाने उजाळा आण. तुझ्या सगळ्या अडचणी संपून जातील. तुझं जीवन म्हणजे एक नदीसारखं आहे. कधी प्रवाह वेगाने असतो तर कधी थोडासा संथ गतीने असतो, पण नदी थांबत नाही, ती तिच्या मार्गावर पुढे जातच राहते. तुझं जीवनसुद्धा असंच असायला हवं. संकट, अपयश आणि निराशा आल्या तरी थांबू नकोस. स्वामी समर्थांच्या नावाने प्रेरणा घे आणि पुढे चालत राहा. वाटेतील प्रत्येक अडचण ही तुझ्या यशाचा भाग आहे. तुझं मन शांत आणि स्थिर असेल तर तुला योग्य निर्णय घेता येतील. अशांत मन हे वादळासारखं आहे, जे तुला योग्य दिशा दाखवत नाही. म्हणून स्वामी समर्थांचं स्मरण कर आणि तुझं मन शांत ठेव. जेव्हा मन स्थिर असेल तेव्हा तुझ्या जीवनातले सर्व अडथळे सोपे होतील. तुझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेव. कधी वाटेल की माझ्या मेहनतीचं काही फळ का दिसत नाही, परंतु लक्षात ठेव, प्रत्येक बियाणं रुजायला वेळ लागतो. फळ येण्यासाठी झाडाला मोठं व्हावं लागतं. तसंच तुझ्या कष्टाचं फळ तुला वेळ आले की मिळणारच आहे. फक्त मेहनत करत राहा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा ठेव. प्रत्येक दिवशी स्वतःला नवीन सुरुवात करण्याची संधी दे. काल झालेल्या चुका आज सुधारायला शिक. त्या चुका तुझ्या यशाचा भाग आहेत. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं भविष्य उज्ज्वल होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि सकारात्मक राहा. तुझं जीवन सुंदर आहे, फक्त तुला ते तसं पाहायला शिकावं लागेल. दुःख आणि निराशा यांना तुझ्या आनंदाचं कारण होऊ देऊ नकोस. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. ते तुला पुढे नेतील. सगळं काही वेळेनुसार चांगलं होईल. स्वामी समर्थांचा हा संदेश तुझ्या मनातील नवीन ऊर्जा आणि श्रद्धा आणि आत्मविश्वास मिळायला मदत करेल. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्यासाठी स्वामी समर्थांनी दिलेल्या मार्गदर्शनावर चालत राहायचं. जेव्हा आपण कधीच कोणाचं वाईट करत नाही तेव्हा आपलं देखील वाईट होत नाही. फक्त मन शुद्ध ठेवायचं, कारण आपल्या मनामध्ये स्वामी वास करत असतात. जेव्हा आपलं मन चांगलं असतं तेव्हा त्यावेळेस आपल्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतु जेव्हा कधी आपण कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनात जरी आणला तरी सर्व सकारात्मक ऊर्जा मिटून जाते आणि नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो. म्हणून मी तुला वारंवार सांगत आलो आहे की कधीच तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार ठेवू नकोस, कारण जर तुझ्या मनामध्ये नकारात्मक विचार असले तर तुझ्या जीवनात देखील सर्व काही नकारात्मक होत असतं. कधीकधी आपण सहजपणे विचार करतो की माझं काही चांगलं होतच नाही, मी एवढं काही करतो परंतु माझं काहीच चांगलं होत नाही, मी कितीही सेवा केली तरी त्याचा मला फायदा मिळत नाही. आणि नेहमी आपण असाच विचार करत राहतो आणि तसंच आपल्यासोबतही घडत असतं. नेहमी आपण असा विचार करायला हवा, मी सेवा करतोय म्हणजे मला याचं योग्य फळ एक दिवस तरी नक्की मिळेल. अशी आशा आपल्या मनात असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला आणखी शक्ती मिळते. म्हणून नकारात्मक लोकांच्या संगतीमध्ये देखील कधीच राहू नका.
जे लोक नेहमी नकारात्मक निगेटिव्ह विचार करतात अशा लोकांपासून सावधान राहा. जर असे लोक तुमच्या आसपास असतील तर ते तुमचं जीवनसुद्धा नकारात्मक करून टाकतील. आपण जेव्हा नकारात्मक लोकांशी संवाद साधतो आणि आपली एखादी चांगली गोष्ट त्यांना सांगतो तेव्हा ते त्या गोष्टीवर नकारात्मक भाष्य करत असतात. एखादी नवीन गोष्ट आपण घेणार असलो आणि त्या व्यक्तींना आपण सांगितलं की मी ही गोष्ट घेणार आहे, तर तो व्यक्ती त्याबद्दल वाईट गोष्टी सांगण्यासाठी लगेच सज्ज असतो. अशा नकारात्मक व्यक्तींपासून नेहमी दूर राहायला शिका. आपल्या कुटुंबावर अशा नकारात्मक छायेचा प्रभावसुद्धा पडू देऊ नका, कारण नकारात्मकता हे तुमचं जीवन नरकामध्ये पाठवत असते. जेवढं नकारात्मक तुम्ही वागाल तेवढं तुमच्या जीवनामध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होतील आणि तुम्ही त्याच्या यातना सोसण्यासाठी सज्ज असता, कारण तुम्ही स्वतःचा विचार स्वतःच नकारात्मक करत असतात. त्यामुळे त्या गोष्टींचा खूप सारा तोटा आपल्याला होत असतो. लक्षात ठेवा, जीवनाचा सोपा मार्ग आहे. दुसऱ्याचं चांगलं करा, आपलंही चांगलं होईल. दुसऱ्याच्या वाईट वेळेत त्याला साथ द्या, आपल्याही वाईट वेळेत स्वामी आपल्याला साथ देतील. म्हणजे आपण जसं कर्म करणार तसंच फळ आपल्याला मिळणार हे भाग्यलिखित आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही. म्हणून प्रार्थना नेहमी करत राहा, चांगल्या गोष्टी नेहमी शिकत राहा. जीवनात सर्व काही चांगलं होईल. जे भक्त आजही इतरांचं चांगल्या करण्यासाठी नेहमी तत्पर असतात, देव आजही त्यांच्या मदतीला धावून येतात. म्हणून आपणही तसंच बनायचं आहे. इतरांच्या दुःखामध्ये सहभागी व्हायचं, इतरांना मदत करण्यासाठी तत्पर राहायचं. देवसुद्धा आपल्याला मदत करण्यासाठी धावून येतील. स्वामींचे हे चमत्कार तुम्हाला अनुभवायचे असतील तर स्वामींच्या या मार्गावर चालून बघा, तुम्हाला त्याचा साक्षात्कार नक्की मिळेल. जीवन हे खूप सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवा. स्वामींची सेवा करत राहा. हा भक्तिमय संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा संदेश होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.